ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधला वाद काही संपायचं नाव घेत नाहीये। परभणीमध्ये आज एका कार्यक्रमादरम्यान लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवर आरोप केले। पैसा कमावणं हाच अजित पवारांचा एकमेव उद्देश असल्याचं त्यांनी म्हटलं। तर सामाजिक न्याय आणि अजित पवारांचा काहीही संबंध नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे। हाकेंच्या टीकेला राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं। त्यांना सोशल जस्टिस, सामाजिक न्यायासाठी आपल्याला योजना दिल्या पाहिजे। फक्त घोषणा करून चालत नाही, तर निधी सुद्धा पाठवावा लागतो किंवा निधी सुद्धा द्यावा लागतो। आणि सामाजिक न्यायाचा आणि अजितदादा पवारचा काहीही संबंध नाही। या महाराष्ट्रामध्ये ओबीसीसाठी एकही वसतिगृह या अजितदादा पवारांनी किंवा अर्थ खात्यानं त्याला मंजुरी दिलेली नाही। तुम्ही गेल्या कित्येक वर्षापासून सत्तेत बसताय, तुम्हाला आचार विचार काही सुद्धा नाही। ज्याची सत्ता आली, तुम्ही उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात गेला, तुम्ही त्याच्या अगोदर देवेंद्रजी फडणवीसांबरोबर पाटेचा जाऊन शपथ घेतला, परत आता तुम्ही या सरकारमध्ये सामील झालाय। म्हणजे तुम्ही सत्तेसाठी, तुम्हाला आचार विचार नाही, तुमच्या पक्षाची काही, तुम्हाला फक्त पैसा कमवणं हा उद्देश आहे। अरे बिझनेस करा ना एखादा। कलगी तुळा तुम्ही म्हणताय तो शब्द, आम्ही बरोबरी जेवढा तो भुंकत त्यानं थोबाडपण ठेवायचं ना। त्यानं रितसर जायचं, मुख्यमंत्र्यांकडे जायचं, उपमुख्यमंत्र्यांकडे जायचं। आंदोलन करण्याची पद्धत आहे का नाही? राजू शेट्टी पण आंदोलन करतात, तुपकर साहेब आंदोलन करतात, बच्चू भाऊ आंदोलन करतात। काय संविधानिक पद्धतीने करा ना। तुम्ही काय एखाद्याच्या बापावर जा ना। अजितदादाच्या वडिलांबद्दल तो अपशब्द बोललाय। मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, मला ते वाईट वाटलं। त्यानं थोबाड चालवलं, त्याला उत्तर देऊ। आम्ही त्याचा बाप नाही काढला, आम्ही त्याच्या घरावर नाही गेलो, कारण ती आमची संस्कृती नाही। ते शिवशाहू फुले आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी आम्हाला शिकवलेलं नाही। त्याच्यामुळे हा थांबणार, सुरुवात त्यानं केली आणि एंड मी करणार। पहलगाम हल्ल्यानंतर यंदाच्या अमरनाथ यात्रेचा कालावधी कमी करण्यात आलाय। गेल्या वर्षीचा 52 दिवसांचा कालावधी आता 38 दिवसांवर आणण्यात आलाय। पहलगाम हल्ल्याच्या